प्रथमतः भगवान सपरिवार लक्ष्मीनारायणाले सानिध्यांत कायेन वाचा मनसा वंदन करून मागेले लघुविष्णू याग समितीनिमित्त 27 दिवसपर्यंत महाविष्णू याग जावन गेलो. 28व्या दिवसात असल्या आजी त्याचे समारोप अर्थात पूर्णाहुती पूर्ण कलशाचे अभिषेक संध्याकाळी तरी गुरुवंदन त्याचबरोबर 108 आरती कार्यक्रम निमित्त हे कार्यक्रम सुसंपन्न जाता असा ते सगळे कच कारणी करतात असले मागेले लघुविष्णू यागा समितीचे सगळे पदाधिकारी लोकांक हार्दिक अभिनंदने धन्यवाद संचक इष्ट करता असा. आता मात्र मागेले हे समितीचे अध्यक्ष असले प्रवीण अण्णान सुंदर जान कार्यक्रम निरूपण केले. दुसरं केलं एका 2 तास की 3 तास येऊ कहली कितकी अर्ध घंटे भितर त्यांनी फटाफटा उली द्यायची आणि सांगल्याने उले येत ना म्हणून त्याला उलयतात त्यांनी पडतो ना उलय करते त्यांनी मौन बसलं काम जावत ना ते थोडं उलयलं मात्र थोडं का उमेद येता ना दिले उमेद येत ना काम करू म्हाका तसं हे बघून म्हणटा मिटींग जाल तसं उली तिन्ही आशिले तिन्ही उलोवंगेन उठला का कांगा उज्जारचे तशिलेची काम जात तशिले टीचर काम जात तशिले परत अशी आमी न्हू कशा एक अद्भुत याल तसले म्हाका गुत ना इतले बरें उलयचे कळटा म्हण मागीर अण्णाक जाल्यार मस्त संतोश जाले जावं का तेंगेली टीम बरें आसा तेंगेले मितचो लोक बरे आसाचे तेणी केन्ना तेंकां सपोर्टींग करून उरताचे अशें आमगे न्हू प्रायशः प्रवीण अण्णान खंयचे विचार केल्ले की ना तेंगेली टीम आनी खंयचे एक निर्णय घेतले की बटमाले आदेशा प्रमाण ते सगळे कामां ते भगवंतानी परिपूर्ण करून दिलें आसा. प्रायशः अशें आमगे न्हू मस्त खुशी मस्त आनंद म्हाका दिसता आसा. प्रायशः मागची एक योग 4 दिवस हे भगवान म्हणटा राबता असले मस्त आशा आशिल्ले मागीर हे एक मित्र लोकांक स्वामीजी चातन मास्करांक आपण हांगा राबून घेवं का म्हणून ते प्रायः आशे केन्ना पूर्ण करूंक येता भगवंत ते आमकां गुतना जाल्यार संतोश जाले. चातुर्मास म्हळ्यार 4 म्हयन्याचे एक विशिश्ट कार्यक्रम ते आता 4 महिने जावत ना 4 पक्षी जाता ते आता 4 पक्षी बी जाले ना 4 दिवस 4 महिने प्रमाण एक सुंदर तसं कार्यक्रम आज हांगा घडिल्ले आसा सांगतात मस्त खुशी जाता असं. गुरुवार आयलेले आमी गुरु शुक्र शनी आदित्य अधिक मास जाले तरी 4 दिवस 4 महिने गेले शियले आमकां बेजार जालें ना संतोश आमी सांगे इश्ट करता आसा मस्त एक आनंदान एक फिरचें वातावरण मेळ्ळें म्हाका दिवसा हांगा येवचें पळयचें सुतले मुतले फिरचें कसलें आसा कितें ना म्हण कळून घेवचें तेजे बरोबर मागीर मित्र लोकांनी म्हाका सपोर्ट करचे मस्त तितले आनंदायक जावन आशिल्ले. मागीर आवय लोकांले त्याग प्रेम मागीर मित्र लोकांले अहर्निश प्रयत्न पळयले आमी. प्रायशः हांगचे कितें कार्यकर्ते लोक आसाचे तेंकां जेवणाचे निधीचे चिंतना म्हणचे संतोशा विशय आमी बाकी कण पळयताचे आमकां जेवणा टायमार मेळना आमकां न्हीर काडूंक मेळना घरा वचें मेळना म्हणून झगडी करता उरताचे जाल्यार हांगचे तशें न्ही तेंकां निधी परव बी ना जेवणा परव बी ना काम करता उरताचे प्रायः ते कार्यकर्ते लोक कार्यकर्ते न्ही ते भगवंत लोक म्हण सांजे इश्ट करता आसा ते भगवत हृदयाक नमन अर्पण करता आसा. मस्त खुशी जाली आनी थोडे वेळा कार्यक्रम आसता गेले गुरुवंदना कार्यक्रम म्हणून सांगे न्हू एक नवीन थीम तयार केली तेणी हांगा उंचे फुलां हांगे न्हू ते कितकी रथ ते बी दिवक काय आमकां कितवो नांव रथोत्सव करके कितके हांगा मुखार थोड्या दिवसा नंतर कितें तेंगेले कितके विचार आसता म्हणजे जाले प्रायशः उठो विचार चलता आसता तेंगेले ते मना भितर अशान ते कार्यक्रम दवरून घेतलेलो आसा. आमी सांगले गुरुवंदना उट्टू फुलां हांगा घालनाकाची पालुके घालता वचा थोडे हांगा पडले पुरो उट्टो घातले हांगा पुरो हें जावं वता आनी तितले आमी ते मस्ताक थोडे बंद करता आसा की ना म्हणून सांगून जाल्यार प्रायशः तेंगेले तुका थोडे हांगा येतलेची थोडे जास्त पालुके घालतले ते एक 5-10 मिनटां कार्यक्रम जातले जाल्यार आमी खंयचे कार्यक्रम करया कितें करया प्रत्येक कार्यक्रम यशस्वी जावं काम जालें आसतरी ताका मुख्य जावन जावं आशिल्लें आमगेले मृदू स्वभाव आमगेले हितमिती जालें तसले वाणी
आमगेले विशेष असले प्रेमाचे एक चिंतन आहे केन्ना हे 3 दबर घेवन आमी मुखार वताची तेन्ना आमगे सगळे कामां कशी परमात्मा कितें करता वता आमकां साथ दिता वता. अशें आमगे न्हू प्रायः आमी खंयचें काम करवची हे 3 स्वभाव आमी वाडोवन घेवपाचे. प्रायः आतां मात आमकां राजेशान सांगलें मदीं मस्त अडथळे येताची म्हणून. ते अडथळेची कितें निमित्त आमी उलयले तसले उत्साह निमित्त आमी केले तसले थोडे चूक कामी निमित्त जाल्यार आमी खंयचे तुमचो क्लियर क्वेश्चन करचे इश्ट करतना तुमी उलयले चूक केलेले चूक म्हण सांगचे इश्ट करतना ते टायमाचेर सहजान कितकी जाण वता जाल्ले रे जाल्ले घेन बसून घेवन आमी कितें पूर्ण आहा ते विचार कन वायट करता पळय वातावरण ते वातावरण आमी कमी करून घेवंक जाय. ते वातावरण कमी जालें रे उठ्ठो कामां सुल्लीत येता वताची. एक संत सहजानूची अंतिम अवस्था पाविल्याची महान संत तिंगे सुतल मुतलची शिष्य लोक सहजानूची बसून आशिल्ल्याची संतान सांगलें आनी थोड्या वेळा भितर हांव हांगच्यानी प्रयाण करता आसा म्हण सांगेन तेन्ना उठलो काल शिश्याल्या दोळ्यांतल्यान उदक येता आसा. इतलो महान संत आमकां सोडून वता आसाचे आनी मुखार आमकां कोण आमी कशी मुखार जिवन कमवची का. इतले दिवस हिंदी आमकां सांगता आशिल्ल्याची उपदेश करता आशिल्ल्याची मार्गदर्शन करता आशिल्ल्याची मुखार आमकां कोण आनी मुखार सांगतालो कोण आमकां म्हण दोळ्याक गडगडा उदक काडटा आसाची. आनी पुन्हा हिंगेले वाणी आमकां आयकचे मेळटना म्हणचे मना भितर एक चिंता भाव अशें हांव न्हू अंतीम म्हज्या हांव उठ्ठो शिश्य मेळून गे न्हू ते संताक प्रार्थना करताचे तुमी एक उपदेश आमकां जिवनाच्या अंत्य काला भितर दिवका आमी जिवनाच्या मुखार कशें वचका बद्दल एक संदेश दिवका म्हूण सांगे न्हू मागणी करताची. संत मना भितर हांसताची हांसूंक गे न्हू तेणे तिंगेले शिश्य लोकां सांगता आसाची हांव मागीर तोंड उगडटा मागीर तोंडा भितर कितें आसा म्हूण पळया ना तो म्हाका सांगया म्हूण. उठ्ठो शिश्य लोक आश्चर्य हेका कितें जालें आनी थोड्या वेळान मोरता आतां तोंड उगडटा तोंडा भितर कितें आसा सांगया म्हणटा आसाची हां कितकी उरो म्हूण सांगिना हां कर घालताची. तेन्ना संत सहजान तोंड ओपन करताची आंख दाखयताची दाखोवंक घेन पळयलें की संज्ञान विचारताची हय म्हणटाची आनी तोंड धांपताची. तोंड धांपूंक न्हू तिनी तिंगे शिश्य लोकां विचारता आसाची तेंगे सगळे परिवार लोकां विचारता आसाची तोंड ओपन करतना पळयलें तुमी पळयलें कितें आसा तोंडा भितर जीब मात आसा तोंडा भितर दांत दांत 1 की 2 आसाचे लास्ट जाल्यार बाकीत ना. तेन्ना संत सहजानूची शिश्य लोकां विचारता आसाची तुमी खंय सांगचे उपदेश एकूची तुमी दांत नमने उरनाकाची जीब बी नमने उरया म्हण. तेन्ना अत्यंत आश्चर्य हें कितें सांगता आसा तुमी तेन्ना संत सांगता आसाची पळय दांत पळयले तुमी दांत ना जीब आसने भितर हे जीब आसा म्हणजे जीब आसता म्हणजे आसलेली तुमी जीब नमने उरका म्हणजे तुमी दांत नमने उरचे ना म्हणजे तेन्ना शिश्य लोक अर्थ जावत न्हय हें कितें अशें सांगता आसा संत म्हूण सांगे न्हू. तिने पुन्हा शिश्य लोक विचारता आसाची तुमी कितें उपदेश करता तुमगे मातीचे उतराचे मर्म कितें म्हणून. तेन्ना संत हांसता सांगता आसाची पळया हांवें जन्मा येता आसतना म्हाका एक दांत नाशिल्लेची हांवें जन्मा आयले नंतर 8 म्हयन्या नंतर म्हाका दांतीची सुरवात केल्याची. ते दांत दुद्दा दांत म्हणटा आमी ताका ते 8-9 वर्स पर्यंत आशिल्ले नंतर ते उठून दांत गेल्याची परतून दुसरा दांत आयल्याची. ते दुसरो दांत वेची मागीर 40-50-60 वर्सां टायमार उठूच पोवन वता गेल्याची ते उठूक पोवन गेल्याची जाल्यार मागीर बरोबरीची जन्म आयलेली जीब अजून पर्यंत आसा. अशें न्हय तुमकां सांगचें तुमी दांत नमने उरूंक नाका जीबी नमने उरया. तेन्ना एक सत्य कळ्ळें शिश्य लोकांक हो दांत नमने उरचें ना काय आमी जीबी नमने उरक काय म्हूण. तेन्ना शिश्य लोक सहज विचारता आसाची हेका कारण कितें दांत नंतर 2 पट आयल्याची उठूक पोवन गेल्याची जीब तुमचे कडेन आसा हें कारण कितें म्हणून. तेन्ना ते संत सुंदरजान सांगता आसाची पळया दांत अत्यंत कठीण घट्टी क्रूर कसले जिलेबीची काचा काचा करून कितें करता जगदूंग घेन काण उडयता
ना भितर घेता. अशांनो दांत अत्यंत क्रूर कठीण निर्दयी जाल का तरी ते दांत मागे कणे दोन पट आयले कितके आहे ज्याने शाश्वताने उरू शकल ना त्याने कित्याक गेले ओण गेलेची. त्याले जीभ तशने अत्यंत मृदू मधुर कोमल अशांनो मागले बरोबरी जन्म आयले आता हे मोरपर्यंत मागील फाटीक उरता म्हणजे असतरी तुम्ही जी विनमणुकीची मृदू जान गेलो मधुर जान कोमल जान उरचे शिक्या कठोर जान उली नाकाची कठोर जान उर नाकाची म्हणजे की संतांनी उपदेश दिले की त्यांना सगळे शिश्लोकाक ते माने जालं काय सगळे शिश्लोकांना ते आम्ही तशी उरताची म्हणून सांगेन तिकडे आशीर्वाद घेतलं काय. आंबे तुमकां सांगचे कुची उत्तर तुम्ही दांतना म्हणे उर नाका वो तुम्ही जी बिनमनीची उरया. जीब नमने जीब उरलेली अशी उर नाकाची याद तुमका जीब कसली उलयता हलबता उरता ते नाही. जीब कितली मधुर की जीब कितली मधुर की जीब कितली मृदू की जिबीचे प्रेम पुंडाल तसलं उत्तर कितना मग आकर्षण जानास की तशी तुम्ही जीवन करता वच का याद तुमका तुम्ही कितले त्यानं जीवन करता वताची त्यानं सगळं तुम्ही जावके जाण वताची याद जीवना भितर. आम्ही सगळं लोकांक जावके जावचे सगळं लोकांक नाके जावचे केन्ना आम्ही उंचच न्ही वो. आम्ही कितले प्रिचन उलयताची कितले बरे उलयताची कितले मृदू जान उलयताची कितले आम्ही सगळ्या लोकांची एक्सेप्ट करताची स्वीकार करताची कितले आम्ही सगळ्या लोकांक जावके जाताची कितले आम्ही निर्दयी जाताची कठोर जाताची राग आनी द्वेशान उलयच्या सुरवात करताची कितले आमकां दिसता हांव व्हड येता असं म्हणून जाल्यार आमगे लोक तितले आमगेले ताणें दूर वताची. अशें जावंगे न्हू आमगे कितें जीवन आसा हें आनंदमय जावपाक म्हणल्यार आसलेली सगळे लोक आमगेले बरोबरी उरका बीन आहा आमकां सगळे लोक सोडून वचचे न्ही गो. ते सगळे लोक आमगेले बरोबरी उरका म्हणल्यार आसलेली आमगेली उतरां एक किंमत मेळका म्हणल्यार आसलेली आमी करचे कामाक एक प्रतिसाद मेळका म्हणल्यार आसलेली आमगेले स्वभाव कशे उरका जी बिनमनी जान उरका मृदू जान उरका मधुर जान उरका कोमल जान उरका तेन्ना सगळे लोकांची आमकां अपघालो येताची हें सत्य तुमी सगळे लोकांक दाखोवन घेवका म्हणजे एक इश्ट हांव करता आसा. काल बी आमी प्रवीण अण्णा कणे आमगे टीम आयलेले मागीर कणे विष्णू याग समितीची तेंचे कणे आमी काल उलयता आसतना तेचे सांगले विष्णू याग कार्यक्रम जाल्ले फाल्यां उठा आमी कार्यक्रम मुगसता आमी उठलो आमगे घरा वताचे त्या नंतर येता विशय खंतना हाडले कितें जालें कोणाक कितले खर्च केले कोण कितले दिले कोण कसले केले हें आयतना सहजानोची चर्चे विशीं येता कसली उतरां येताची ते मात अवॉयड करया कसली उलीक नाकाची कोण तर कसलो लिहिलं तुम्ही बी परतून त्या कसली उली नाकाची तुम्ही शांत होऊन घेया शांत होऊन घेऊन शांतान कार्यक्रम करया म्हणून. कारण देवाक वायट उतरां राग इश्ट उतरां द्वेशा उतरां केन्ना देवाक इश्ट येवत ना. कारण कितें देवाला स्वरुपाची सत चित आनंद स्वरूप तो आनंदान विचारया आनंदान वचा प्रेमान वचा सत्य सदा करता आमी सगळे लोक तुगेलेची म्हणून सांग भावनेचेर वचा तेन्ना तो परमात्मा आमकां साथ दिता अशें सांगे न्हू. तुमी तेन्ना स्वभावाचेर मुखार वचचे का म्हणून सांगले काले मात आमी सांगिल्ले टिमाक आज बी तेची सांगता आसाची आज मागीर टिमा मात सांगतना तुमकां सगळे लोकांक सांगता आसाची तुमगे जीवन मधुर जावो मृदू जावो कोमल जावो कमला फुलान कितें हास्ता आसताच आमी जीवन करता वचा कितली सुरता म्हणून आमकां गुंतना आतां वच्चे बी घरा वच्चे जाता बी ना की गुंतना आमकां जिनोची असलें जीवन आमगेलें आजी जास्तना आमी कितले प्रेतीन उरताची कितले प्रेमान उरताची कितले बरें करून मृदू स्वभावाचेर मुखार वताची तितले आमगे जिवना भितरली आनंद भव्यते दिव्यते आमी घेवीत. तसलो स्वभाव आमगे सगळे लोकांक जावो म्हणजे एक विशेश तसले निवेदने हे संचे करचेक इश्ट करता आसा मस्त खुशी दिसता आसा. बगोण गांव हे सान गांव आमी पयर मात सांगिल्ले गांव सान जाले कितें जालें लोकाल मन व्हड आसा अशें सांगे न्हू तुमगेलें मन व्हड आशिल्लें तरी कर्नाटकाद्यंत सगळे लोक ते हांगा येवशीचे एक आकर्शण कितें निर्माण केले ते निर्माणाचे कर्तव्य जालें तसले तुमगे सगळे हृदय लोकांक नमन करता आसा तुमकां शक्ती दिली तसले भगवान लक्ष्मण नागबेची नमन अर्पण करता आसा. कितें सुंदर तसलो कार्यक्रम न्ही छंद जालो तसलो कार्यक्रम कल्पना अतीत जालो तसलो कार्यक्रम हे पटी प्रायशः आमगेले लोकाले कामा वेवस्थे भितर तितले सुललीत नाशिल्ले तरी मस्त कलेक्शन करूं जालें ना तेजे कडेन आमकां गुर्त आसा. गेले पटी मस्त कलेक्शन केलें जालें जाल्यार हे पटी मस्त कलेक्शन करूं जालें ना गेले पटी मस्त कलेक्शन करून खर्च कमी केले जाले हे पटी खर्च कमी करूं वर कितें जालें ना उठी वेवस्था जास्त दिवका बरें दिवका म्हूण सांगे न्हू अशान खर्च जास्त केला कलेक्शन कमी केला जाल्यार बोज पडत ना थंय थंय जाता
मस्त थोडी उरतना थंय थंय जाता आसता तेवढे थंय थंय जाता म्हणजे कल्पना आसा आमकां जाल्यार थोडे उरले उरताले ते उरले म्हळ्यार कितें आतां भगवंत राहाण दिले भांगराचे अभिशेकाचे आनी खरें अभिशेकाचे सोळेरी जास्ती उरता म्हण दिसतना म्हाका जाल्यार हांवें सांगचें कितें थंय थंय जाल्यार बेडना म्हण काम बरें जालें न्ही परिणाम बरे जाले न्ही पूण तेन्ना उतर कितें आयलें बरें काम जालां भगवण म्हणटा भितरी म्हण सांजचे उठचक आनी एक कळना आयलें न्ही तें जावता हें गांवां नांवाची भगवणा म्हणून बाव गनुरिया म्हणून आमी बाव घेवन उरतना हार्ट मुखार करून वताचे थंय तेन्ना झगड येवचें आमकां तापत्र येवचें बोड उसून फिरताचें हांवूच श्रेश्ठ मागीर मुखारी कोणा ना म्हण उलयताची करताची थंय तेन्ना स्टार्ट येता वता प्रायशा आमी भगवणा जावन उरया बाव घेवन उरया कोणे कितें सांगलें वेची हूं म्हणया त्या टायमार तूं गेले न्हय म्हणून वचनाकाची न्हय म्हणून गेले तो आनी दुसरो उलयतो आनी ते बी न्हय म्हणून आनी दुसरो उलयता वता हां मारया म्हण सांगलें त्या टायमार ताका समाधान येता हां हांवें उलयलें हूं घेतलें मग हेणें म्हणून नंतर तुमगेलें उतर सांगया तुमी 1-2 सेकंड गॅप दिया 15 सेकंड गॅप दिया तेन्ना उठूच जिवना भितर आनंद मेळटा वता आनी एक याद उरो आमी कोण हांगचे मालक न्ही मालक कोण तो आमी हा माली लोक आमी पुरो आमी काम करतलो लोक आमी काम करचे खातीर आयल्याची कायाक वे कैलास आमी काम करता आमगेलें जीवन आमी हांगचे कितकी घेवन वचका कितकी करून वचका म्हण हांकां आयले ना आमी जिवना भितर ना तसलो करलेलो मस्त लोक आसा कोणालें नांव बी अजून उरलें ना याद उरता तुमकां जिवना भितर ते आसा भितर कोणालें नांव आसा कोणालें नांव उरलें ना कोणालें नांव उरची बी नाका आमी आयलेलो हांगा कितें आमी काम करून वचका आयल्याची खंयचें काम करून वचका आयल्याची भगवंतालें काम करून वचका आयल्याची भगवंतालें काम कशें करता आमी भगवंत जान काम करका प्रीती विश्वास आत्मीयते सगळं लोकांक लागीं घेवन आमी काम करका तेन्ना आमगे जीवन परम पवित्र जाता तसलें विशेषाचं ज्ञान ते ज्ञानेश्वरी आनी भगवान लक्ष्मीनारायण देव आमकां दिवा म्हणजे प्रार्थना करताच ह्या कार्यक्रमाक सगळ्या लोकांनी सहकार दिलो आसा मस्त संतोश येता आसा हांगा आशिल्ले दोनूय वर्ग आमी माचो वर्ग आनी पुरुश वर्ग मिच्च वर्ग दोनीची ते मंडली हे मंडली म्हूण प्रश्न कारण कितें उठ लोकांनी मेळून काम केलें न्ही कोण काम केलें ना उठ लोकांनी काम केलां उठ लोकांनी त्याग केलो आसा दुड्ड बी घातिल्लो आसा होम बी घोळिल्लो आसा टायम बी दिल्लो आसा मनांतल्यान बी हें काम बरें जावं म्हण भावानी देवाक प्रार्थना केलो आसा अशें हांगे न्हू प्रायः तुमगेले हृदयाक कितले अभिनंदन कल्लेरीची कम्मीची प्रायशः रोडाचे काम बी मस्त जाता आयला आनी थोडे भाग आसा ते बी जाले बी जाल्लेरी प्रायशः एक विशेष जाल तसले वाटी तरी आमकां मेळ्ळेली जास्ती संख्येचेर हांगा कार्यक्रम चलता वच्यो सान्निध्य वाडता वच्यो ते लक्ष्मणा देवाला आशिर्वाद आमकां केन्ना मेळटा वच्यो आमी लक्ष्मी नारायणाकडे सांगया लक्ष्मी तुगेले पांय मुळाकत धरून घेनाका थोडी सामकी घरा बी धांडी रे मरे आमी बी आराम मरया म्हण सांगया देवाक धांडीत तो मुद्दाम धांडीत कळ्ळें ना ते जावकात आमकां आतां लक्ष्मी नारायणा बरोबर लक्ष्मी नारायणा बरोबर लक्ष्मी उरकाची जाल्यार मध्य मध्य मस्त दीस आमगे घरा येवन राब भरून गेलो म्हळ्यार आमकां थोडे थोडे 1-2 दीस उचल आनी परतून आयले म्हळ्यार आमकां खुशी न्ही वे ते तसलें खुशी जीवन आमकां सगळो लोकांक ते लक्ष्मण देव आमकां दिवो म्हण सांगून प्रार्थना करताच एक याद उरो ईश्वर दुसनी नारायण दुसनी ब्रह्म दुसनी गणपती दुसनी उट्टू एक्कू देव नांव मात्र दुसरे म्हणून एक्कू मनशाक बायल घो म्हणटा एक्कू मनशाक पूत ताका बाप्पा म्हणटा एक्कू मनशाक तेगेलो भाव ताका अण्णा म्हणटा एक्कू मनशाक ताका ऑफिसर ताका मागीर काम करतालो म्हण सांगून ऑफिसर म्हण सांगून ताका मान्यता दिता तेगेलो दोस्त ताका मागीर मित्र म्हणटा म्हणजे एक्कू मनीस तो ताका नांव वेगळें आमी खंयचे दृश्टीचेर पळयताची त्या निमित्त ताका नांव वेगळें अशान भगवंत एकूच एकम सत विप्राह बहुधा वदंती एक्कू भगवंताक आमी अनेक नांवान आपयताचे काल म्हाका मस्त खुशी जाली हांगा भगवंताक काली अरे हें सेव पलकी सेव मस्त बरें सेव केलें तेणी काली हर हर महादेव म्हणलें बाबा जावो उठू लोकां भितर भावन आसा म्हण जालें ना विष्णू दुसनी ईश्वर दुसनी उठू एकू म्हण भावन आसा म्हण जालें ना ते भावनेक आमी नमन करताची अभिनंदन करताची ते भावन जावं का म्हणटेची आमगेले आचार शंकराचें तत्व शंकराचार्य सांगिल्लें एकूच तत्व उट्टूर येवची एकूची तो श्रेष्ठ ह्यो श्रेष्ठ म्हणून कर्नाकाची उट्टूर येवं एकूच तुका कोण मना प्रीती आसा ताका तूं प्रीत करी ते बद्दल बेजार ना जाल्यार तो सानो ह्यो व्हडो म्हण कल्लेरी थंय द्वेश येता आतां घरा भितर बायलेक कशी उरका घरा बायलेनी घोवा प्रीत करता जाल्यार उठलो का समाजान पळोवन घेवंक न्ही घोवा मात जास्त वाडचे माव माये कमी वाडचे बाकी लोकांक वाडनाशी उरचे अशें करूं येता जेवण करूं गेल्यार जेवण करूं येता ना उठलो का समान पळोवन घेवका प्रेम कोणा करता घोवा कोण करता तशीची आमी आमगेली इश्ट आशिल्ली तेव्हा पूज करता जाल्यार बाकी लोकांक कितें करता आमी समाजान पळोवन घेवका तेन्ना मात आमगेलें जीवन कितें जाता
सार्थक येतं. हे सत्य आम्ही यादून घेऊ का? त्या सत्याकच आम्ही म्हणते अद्वैत तत्व म्हणून. एको परमात्मा म्हणते तत्व ते अद्वैत तत्व ते त्या शंकराचार्यांना सांगितलं तत्वचे ते तत्व अशांगणू आम्ही सगळं लोकची कोणाचे लक्ष्मण म्हणूया, शिवपार्वती म्हणूया, गणेश सुब्रह्मण्य म्हणूया, ज्ञानेश्वरी म्हणूया, ಒಟ್ಟು किते म्हणूया तो एकूचे એટલે મન ભીતર આમ ખંચ ઇષ્ટ હશે त्या देवा पूज करता वचा परमात्मा आश्रम घेया म्हणून संचिष्ट करता छंद चालचा कार्यक्रमाक कळून घेणं मागची बी तुम्ही एक 4 दिवसांक राबवून घेणं म्हाका मस्त संतोष आले खंय मागीर आम्हा घरा हांग राबलेशी जेल म्हाका तितलं संतोष वातावरण तुम्ही दिलं करतली पुन्हा तुम्ही सगळ्या वाकाचे धन्यवाद सांगताचे आणि 5 मिनटं भितर पुष्पार्चन जातले पुष्पार्चन गुरुवंदन जाल्यानंतर देवाक 108 आरती येतले बट तो म्हाका निवेदन केला थोडे बेगी बेग कर आरती म्हणून सांगेन कित्याक आमकां गुत आसा आमी थोडे लेट करता म्हण हांगा अशें तेंका थोडे गडबडी करया म्हणून सांगिल्लें आसा आमकां तिणी करता म्हणून सांगिल्लें आसा 33 प्राय ते नैवेद्य 33 म्हणून सांगिल्लें 41 जास्ती आधी नैवेद्याचे आयटम हाडिल्ले आसा जावं अधिक जाल्यार फल मेळ्ळें कमी जालें आसता अधिक करते अशें तशें अधिक करून दिलें आसता तुमी सगळ्या लोकांची अधिक जाल्यार तसले लोक आयले आसाची अधिक खर्च जाल्लो आसा अधिक जाल्यार तसलें फल मेळ्ळें आसा तशें आमच्या जिवना भितर अधिक जाल्यार तसले आनंद बी मेळटा वच्यो जिवन भितर सुख शांती समृद्धी मेळ्ळा म्हणून सांगून प्रार्थना करताच मागीर सगळे आवय लोकांक मागीर सगळे मित्र लोकांक पुन्हा धन्यवाद सांगताच मागीर प्रवीण अण्णाक पुन्हा उलयको थोडे काम बी जास्ती करको म्हणून सांगून पुन्हा प्रार्थना करताची मागिले हे एक 20 मिनटाची वाणी विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्तुत्याः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम.